आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ओवी एवढा कसला विचार करतेस? हेच सगळं बाबांना कन्व्हिन्स कसं करायचं. कालपर्यंत मी पण हाच विचार करत होतो, पण आपल्याकडे एक माणूस आहे जो कन्व्हिन्स करेल. कोण? आमच्या मातोश्री सासूबाई. बाबा काय ऐकतील त्यांचं? आता आपण बाबांशी बोलू शकत नाही कारण बाबांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं नाही म्हणून. पण तुला आठवते आईने जेव्हा बाबांना दटावलं होतं तेव्हा ते काहीच बोलले नाही, एकदम गप्प बसले. आमच्या मातोश्रीच्या मनात आलं ना तर ती देवाला सुद्धा कन्व्हिन्स करेल. हो, पण सासूबाईंनी एवढं बोलल्यानंतरही बाबा त्या विषयावर काहीच बोलले नाही. अगं हो, पण आईने डायरेक्ट विषयाला हात घातलाच ना. हा हे बघ, आता आईने ना काही करून बाबांना बोलतं केलं पाहिजे बस. एकदा का ते बोलते झाले ना की ते या विषयावर विचार करायला लागते आणि एका पॉइंटला ते कन्व्हिन्स होते. आता फक्त आपण आईला कन्व्हिन्स करू. हो, तसं होईल कदाचित, पण मग सासूबाईंना काय सांगायचं? हा, मी पण तोच विचार करत होतो. काय आईनं सध्या वेगळ्याच टेन्शन मध्ये, त्या टेन्शनचा फायदा घेतला पाहिजे. आईला आणखीन मरणाची भीती घालायला पाहिजे, म्हणजे ती आणखीन विचार करेल वृंदाचं लग्न व्हावं, वृंदाचं लग्न व्हावं, आणि ती आणखीन बाबांना कन्व्हिन्स करायला लागेल. हो, पण असं नाही झालं तर? म्हणजे बाबा एवढं बोलल्यानंतर सासूबाई जातील का त्यांच्याशी बोलायला? बोलणार. शेवटची इच्छा, हा ट्रिगर मिळाला की बोलणार. ट्रिगर? हो, आकाशला सांगतो परत बोलव यमाला. येस, अरे तुम्ही या या ना, या. आज अचानक येणं केलं? डबा द्यायचा होता. अच्छा, तुमच्या आवडीची भाजी बनवली होती आज, म्हटलं घेऊन यावं तुमच्यासाठी. हो, म्हणजे फक्त हा डबा द्यायला आलात तर? नाही, म्हटलं तुमची फी देऊन यावं. हे बरं केलं. नाही म्हणजे मी तोच विचार करत होतो, तुम्ही माझी फीस द्यायला कधी येत आहेत? चेष्टा केली. माहितीये, आणि तसंही तुम्ही जर माझ्याकडून फी घेतली तर आपल्याला पुन्हा भेटायचं निमित्तच नाही उरणार. येऊ मग मी आता? आणि नाही म्हटलं तर? तरीही जावंच लागेल. येते. आणि हो, थँक्यू फी न घेतल्याबद्दल. आपल्याला पुन्हा एकदा भेटायला निमित्त मिळालं. नाही ते ठीक आहे, पण नुसतं फीसचं निमित्त काढूनच भेटलं पाहिजे असं काही नाही.
भेटावंसं वाटतंय हे कारण सुद्धा पुरेसं आहे, नाही का? अशाल तर ताई, हा माझं जरा एक काम आहे, बाहेर जाऊन येतो थोडस. बरोबर. आशालताबाई, चला. नाही नाही, झालं का तुमचं? चला म्हणून झालं. जा बाई, आता आता नाही येणार मी. 9 दिवसांनी आम्हाला घ्यायला. माझं शेड्यूल तुम्ही ठरवू नका, तुम्हाला मी आत्ताच न्यायला आलोय. बाई, चला या इकडे बसा. तुमच्या डोक्यावरती हात ठेवतो की तुम्ही लगेच नरकात प्रगट व्हाल. इथं फक्त बॉडी राहील तुमची. चला चला, या या या, बसा बसा, लवकर बसा. डोक्यावरती हात ठेवतो. नाही नाही डोक्यावर हात ठेवतो. नाही नाही, 9 दिवसांनी ठरलं ना, मग 9 दिवसांनी यायचं बाई. नाही मला नाही नाही नाही, मला नाही यायचं. नाही नाही, मी आता येणारच नाही बाई. आशालताबाई, आशालताबाई, अहो असं काय करता? कालच तर तुम्ही म्हणालात ना मला आत्ताच ने.